ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नेहमी इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणारी एक गवळण म्हणजे रडू नको बाळा मी पाण्याला जाते, तर ही इंस्टावरती खूपच एकदम ट्रेंडला चालू आहे। म्हणजे इंस्टा उघडले की हा सॉन्ग नुसतं दिसत आहे आपल्याला। तर यावरच आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। मला व्हिडिओ सर्वांनी वॉच करायचे, थोडं स्किप न करता। ती क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा। तर चला मित्रांनो, कुठला वेळ घालता आपण आपला व्हिडिओ सुरुवात करूया आणि व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडा स्किप न करता। तर चला सुरू करूया। रडू नको बाळा, अरे मी पाण्याला रडू नको बाळा, अरे पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पुन्हा येते, रडू नको बाळा, अरे मी रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते। तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे। तर अशा प्रकारचे दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत, तरी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत। तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्याचा काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक पहिलाच व्हिडिओ आहे बघा, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशन, तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। जर व्हिडिओ बघून सुद्धा जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, तर मी एक कालच एक टेलिग्रामवरती आपल्या एक अलर्ट मोशनचा अपडेट व्हर्जन पाठवलं आहे बघा, तर ते डाउनलोड करून घ्या। अपडेट व्हर्जन आहे, त्याच्यानंतर ही जे प्रॉब्लेम आहे तुमचं 100% सॉल्व्ह होणार आहे। तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया। तर गाईज, अशा प्रकारे आपलं बिटमार्क प्रीसेटमध्ये एक फक्त सॉंगच आहे। आता बाकी सगळे आपल्याला फोटोज ॲड करायचे। तर आता फोटोज कसे ॲड करायचे, 0 सेकंदापाशी यायच्या प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल ती फोटोची फाईल ओपन करून घ्यायची आहे आणि फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी आपले जितके काय फोटोज आहेत ते आपल्या बिटवाईज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे सर्व फोटोज ॲड करून घेतलेले आहेत एकदम बिटवाईज बरोबर। आता तुम्हाला मी कसं डायरेक्ट फोटो ॲड करून घेतलेला आहे, जर एक एक फोटो दाखवत बसलो असतो तर खूप उशीर झाला असता, त्यामुळे काय केलेलं आहे, आता सिम्पली आपला फोटो आहे तो एकदम बरोबरेशन बसवण्यासाठी काय करायचं, आपला फोटो समजा असा असतो बघा, तर याला बरोबरेशन बसवण्यासाठी वरी आडव्या 3 डॉट असतील यावर क्लिक करायचे, तिथे एक फिल टू कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे, यावर सिम्पली क्लिक करून द्यायचं। जो आपला फोटो आहे तो एकदम बरोबर रेशोमध्ये बसून जाणार आहे। आता सिम्पली काय करायचं मित्रांनो, या आपले जे फोटो आहेत या फोटोवर इफेक्ट ॲड करायचे। आता काहीच कसे इथं छोटे मोठे काही इफेक्ट आहेत, आता फक्त व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करा, नाहीतर तुमचा व्हिडिओ बिघडून जाणार आहे बघा, 100% सांगतो, कारण प्रत्येक बिटला वेगळा इफेक्ट आहे, त्यामुळे समजून घ्या। तर मी शेकवेक प्रीसेटवरती यायचं आहे आणि इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे, हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, समोर यायचं 2 नंबरच्या बिटपाशी, तर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा, म्हणजे कमीत हे जे 4 फोटो आहेत या 4 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे। फक्त 4 फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे बघा, 4 फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे आणि समोरचे 4 फोटो सोडायचे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे। म्हणजे आता ही 4 फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करून दिले आहेत तिथपर्यंत, तर 1 2 3 4 फोटो सोडायचे। याच्या समोरचे किती फोटो आहेत, तर 3 फोटो आहेत, त्या 3 फोटोलाच इफेक्ट पेस्ट करायचं। फक्त तुम्ही बारक्या फोटोचा विषय काढताय बघा, नाहीतर म्हणताना मोठ्या फोटोला सुद्धा फक्त जितके आपले बारके फोटो आहेत 4 फोटो सोडायचे आहेत, बाकी बारके सगळ्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे बघा। तर आता परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घेतल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्यानंतर आता जितके काय आपले राहिलेले बारके फोटो आहेत समोरचे, तर या बारक्या फोटोला आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर हा इफेक्ट चेंज आहे बघा मित्रांनो, त्यामुळे म्हणत होतो व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करा।
तर मी या 4 फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो आणि या 4 फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर आपल्याला समोर यायचं आहे बघा. तर समोर यायचं आहे एकदम 12 सेकंदापाशी बरोबर. तर आता अशा प्रकारचे एक समोरचे फोटो आहेत बघा, थोडे मोठे मोठे. तर हा एक फोटो. तर हे जरा मोठे फोटो आहेत, या मोठ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे बघा. अशा प्रकारे थोडे मोठे फोटो आहेत. फक्त इथे एक लास्टचा फोटो असेल अशा प्रकारचा. तर ह्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा नाही. जे समोर फोटो आहेत या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे बघा. 1 2 फोटोला फक्त आपण इथपर्यंत या 2 फोटोला इफेक्ट पेस्ट केले आहेत बघा. समोर यायचं आहे इथे एक अशा प्रकारचा फोटो आहे, या एक फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर समजलं असतं तर बघा, नाहीतरी व्हिडिओ डबल वॉच करा एकदा. इथपर्यंत काय विषय नाही. तर आता आपल्याला परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 4 नंबरचा इफेक्ट आहे हा 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, थोडं समोर यायचं आहे 6.13 सेकंदापाशी. तर एकच फोटो आहे अशा प्रकारचा, थोडा छोटा आहे. तर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि एकदम लास्टला यायचं आहे आणि लास्टच्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपण हे 2 फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्यानंतर काय करायचं आहे, आता एक 5 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचं, इथं 12 सेकंदापाशी यायचं आहे. जिथे काय आपले राहिले बारके फोटो आहेत बघा छोटे, तर या छोट्या सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. फक्त छोटे फोटो म्हणतोय बघा मी, तर फक्त या छोट्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी या सर्व बारक्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतोय. तर अशा प्रकारे आता एक इकडे समोर राहिले असतील 4 फोटोज आहेत, 4 ते 5 फोटो असतील. 5 फोटो आहेत, त्या 5 फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करून देऊ. ह्या सुद्धा एक मोठा फोटो, याला सुद्धा इफेक्ट पेस्ट करायचा 18.12 सेकंदापासून. ठीक आहे. तर आता आपण हे इथं बारके फोटोला इफेक्ट पेस्ट केले आहे. तर आता परत आपल्याला बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, तर एक 6 नंबरचा इफेक्ट आहे बघा अशा प्रकारचा. तर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि इथं एक मोठा फोटो आहे बघा अशा प्रकारचा. तर या मोठ्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. इफेक्ट पेस्ट करून परत आपल्याला बॅकला यायचं आहे आणि एक लास्टचा इफेक्ट असेल बघा अशा प्रकारचा. तर हा इफेक्ट आपण कॉपी करून घेऊयात. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरतीच यायचं आहे आणि व्हिडिओवरतीच आल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला समोर यायचं आहे. आता फक्त जितके काय राहिलेले फोटो आहेत त्या फोटोला लास्टली हा इफेक्ट पेस्ट करून द्या. तर कारण जास्त काय फोटो नाही, 2च फोटो असतील. तर अशा प्रकारे. तर विषय कसा मित्रांनो, मी एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ शिकवतो. मला असं सुद्धा करता आलं असतं की नुसते इथं फोटो देऊन सॉन्ग वगैरे काढून नुसते यालाच इफेक्ट पेस्ट करायचे, फक्त फोटो चेंज करून तुम्हाला देऊन टाकायचे प्रिसेट. तर मला तसं करता येत नाही बघा, कारण मी प्रॉपर व्हिडिओ एडिटिंग शिकवतो. त्यामुळे आपला थोडा व्हिडिओ मोठा झालेला हरकतो, पण कशी आपल्या एडिटिंग स्वतः प्रॉपर आपण करतो. आपल्याला तसलं काही जमत नाही थोडं द्यायला, आपण स्वतः वॉइस ओव्हर करतो. त्यामुळे अशा प्रकारे व्हिडिओ शिकवतो. तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ आवडतात का? जर असतील तर एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये येस कमेंट टाईप करा, म्हणजे जय शिवराय टाईप करा. मला सुद्धा वाटेल की आपण जे व्हिडिओ टाकतोय ते एकदम बरोबर व्हिडिओ टाकतोय. तर प्लीज सांगा मला विषय कसा जरा समजतो नाही, आपला ऑडिओचा रिस्पॉन्स कसा आहे त्यामुळे सांगा. तर आता आपला एकच इफेक्ट राहिलेला आहे ब्लरचा, तर तो सुद्धा इफेक्ट आपण ॲड करून घेऊया. इफेक्ट कॉपी करून परत आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. इथं एकच नंबरचा इफेक्ट आहे बघा. तर याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर म्हणजे आपला ऑलमोस्ट तर व्हिडिओ रेडी झाला आहे. तर आपण एक बॉर्डर ॲड करून घेऊया. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती ना एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. इथं एक ट्रस्ट कॉम्पोजिशन एरियाचा ऑप्शन आहे, यावरती सिम्पली क्लिक करून द्यायचं आहे. आणि इथं एक कलर आणि फिलचा ऑप्शन आहे, यावरती यायचं आहे. साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे. बॅकला यायच्या बॉर्डर आणि शर्टवरती स्ट्रोक इनेबल करायचा. स्ट्रोकचा कलर ब्लॅक ठेवायचा आहे.
आणि एक स्टोकची रित काय करायची 9% ठेवून घ्यायची, 9 ते 10%. जे आपली बॉर्डर अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर एकदम लास्ट बीटपर्यंत येऊन आपल्या बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर आता बघा अशा प्रकारे आपली बॉर्डर एक नंबर दिसणार आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ एकदम जबरदस्तरित्या बनवून रेडी होणार आहे. तर आता सिम्पली आपला व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. तर सिम्पली वर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे बरं का. आणि आपली जी व्हिडिओची क्वालिटी आहे ती आपण 1080 पिक्सेल्स ठेवून घेऊयात. तर कसा व्हिडिओ जबरदस्त आहे, क्वालिटी सुद्धा जबरदस्त ठेवलीच पाहिजे. आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर मी कॅन्सल करतो. तर विषय कसा व्हायला, तसंच जर ठेवलं का आपली जी रेकॉर्डिंग आहे ते बंद होत आहे. तर सिम्पली मित्रांनो असाच व्हिडिओ सेव्ह करून घ्या. तर आजच्या व्हिडिओ इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केली नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर आपण जास्तीत जास्त इंस्टाचा ट्रेंड उचलत असतो, त्यामुळे आपण जास्तीत जास्त ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बनवत असतो. तर व्हिडिओ नक्की बघा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.